सो आज मात्र मला तुमचं लक्ष या गोष्टीकडे वेधायचं आणि आमच्या प्रेक्षकांना तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचं आहे की असे जर का हे जे 3 इंडिकेशन्स तुम्ही सांगितले त्या क्रायटेरियामध्ये जर का रुग्ण बसत नसेल, पण तरी पण गुडघ्याला थोडंफार दुखणं आहे, बऱ्याच दिवसापासून त्रास आहे, पण सर्जरीची गरज वाटत नाही आहे, तर अशा वेळेला अशा रुग्णांकडे काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत ते पेन कमी करण्यासाठी, तो त्रास कमी करण्यासाठी? तर खूप चांगला प्रश्न आहे डॉक्टर सौरभ, आणि हा प्रश्न मला रोज विचारला जातो आणि मी रोज रुग्णांना काय काय उपचार पद्धती उपलब्ध आहेत शस्त्रक्रिया व्यतिरिक्त हे सांगतो. नंबर 1 इज मेडिसिन्स. म्हणजे खूप प्रकारचे मेडिसिन्स आहेत, पेन किलर्स आहेत, कार्टिलेज डिजनरेटर्स आहेत, फायटो मेडिसिन्स आहेत. नंबर 2 इज लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. त्याच्यात मेनली वजन कमी करणे, म्हणजे वेट हॅज बीन शोन टू हॅव अ डायरेक्ट इफेक्ट ऑन ऑस्टिओआर्थरायटिस. त्यामुळे वजन जर कमी ठेवलं तर गुडघ्याची झीज कमी होणार. सो दॅट इज वन. लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये अजून म्हणजे की मांडी घालून खाली बसू नये, स्टीने चढ उचलू नये, त्याच्याबद्दल आपण पुढं बघूया. सो सेकंड इज लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, म्हणजे दैनंदिन जीवनाच्या आपल्या ज्या काही पद्धती आहेत त्याच्यात मॉडिफिकेशन आणणं. थर्ड इज ऑर्थोटिक्स. म्हणजे काय की काही प्रकारचे नी ब्रेसेस आहेत, नी कॅप्स आहेत, ते वापरून आपण पेन कमी करू शकतो. कधी कधी पायात जर व्यंगत्व असेल, पायाला फ्लॅट फूट असेल, काही डिफॉर्मिटी असेल तरी गुडघा दुखू शकतो. मग त्याच्यात थोडे फुटवेअर मॉडिफिकेशन, ऑर्थोटिक्स देऊन आपण गुडघेदुखी कमी करू शकतो. नेक्स्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट की इंजेक्शन्स, म्हणजे वेगवेगळे इंट्रा आर्टिक्युलर इंजेक्शन, म्हणजे जॉईंटमध्ये काही इंजेक्शन्स आम्ही देऊ शकतो. प्रामुख्याने ते कॉर्टिझॉन इंजेक्शन म्हणजे स्टिरॉइड इंजेक्शन्स आहेत. त्याचबरोबर हायलोरॉनिक एचचे इंजेक्शन, म्हणजे जे आपण सायनोव्हिल फ्लुइडचे इंजेक्शन आहेत ते आहेत. आणि प्लस आजकाल ते स्टेम सेल्स इंजेक्शन्स खूप पॉप्युलर आहेत, ते पण आम्ही वापरतो. आणि शेवटचं म्हणजे PRP इंजेक्शन्स आणि असे वेगवेगळे इंजेक्शन्स वापरू शकतो. नंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे फिजिओथेरपी. फिजिओथेरपी इज व्हेरी इम्पॉर्टंट, आणि त्यांनी जे मसल्स आपण स्ट्रॉंग करू शकतो, बळकट करू शकतो, त्यांनी गुडघेदुखी खूप प्रमाणात कमी होऊ शकते. तर असे हे सगळे उपचार पद्धती उपलब्ध आहेत डॉक्टर सौरभ, जेणेकरून खूप प्रमाणात आपण गुडघेदुखी कंट्रोल करू शकतो. आणि नी रिप्लेसमेंट सर्जरी ही टाळू शकलो नाही तरी खूप जास्त प्रोलॉंग करू शकतो. सर थँक्यू सो मच. हे सगळे ऑप्शन ऐकून आमच्या प्रेक्षकांना नक्कीच खूप बरं वाटलं असणार आहे की सर्जरी हा काही एकमेव पर्याय नाही आहे, त्याला भरपूर पर्याय आहेत.